नशिबाने किती वाईट दिवस दाखवले तरी आपण खचणार नाही. अंगात बळ आहे आणि पाठीवर आई वडिलांचा हात आहे. जोवर दिवस बदलत नाही तोवर माग नाही हटणार. सपान साकळलं बापनीच्या खाच खिंडार पाडू गे तुझा. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, म्हणजेच इट्स यशा एडिट्सवर. तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण डायलॉग मिक्स ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंगवरती बनवलेला आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो कोणता डायलॉग यूज केला आहे तो सध्या जास्त प्रमाणात इंस्टाग्रामवरती व्हायरल होतो आहे. आणि या सॉन्गवरती म्हणजे या डायलॉगवरती जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर खूप चान्स आहेत की तुमचा देखील व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल होईल. तर चला मित्रांनो, आता थोडा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही आता डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन मी जे काही मटेरियल दिलेलं असणार आहे या व्हिडिओसाठी लागणारं ते मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि जे काही अलाइट मोशनचे प्रोजेक्ट दिलेले असतील ते प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. जसं की मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट ह्या दोन प्रोजेक्टची गरज लागणार आहे. प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो, आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, बघू शकता काही या प्रकारचा बिटमार्क प्रोजेक्ट मी दिला आहे. तर सिम्पली प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो, तुम्ही ज्या पण फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे तो फोटो सिम्पली तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. आणि फोटो ॲड केल्यानंतर ह्याची जी काही लेंथ असणार आहे ती तुम्हाला एकदम शेवटपर्यंत अशी सेट करून घ्यायची आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो, इथे बघू शकता 12.21वरती मी तुम्हाला डबल बीट दिल्या. तर सिम्पली मित्रांनो, त्या बीटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे आणि ह्या फोटोला सिलेक्ट करून दोन पार्टमध्ये कट करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, आता जो काही पहिल्या पार्टमधला फोटो आहे त्याला तुम्हाला लॉंग प्रेस करून ठेवायचा आहे आणि फोटोला या प्रकारे असं खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे. नंतर मित्रांनो, पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला देखील तुम्हाला या प्रकारे असं खाली घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला एक PNG दिल्या बघू शकता या प्रकारची. तर सिम्पली मित्रांनो, ह्या PNGला तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. आणि PNG ॲड केल्यानंतर आता बघू शकता इथे आपली जी काही डबल बीट आहे 12.21वरती, तर सिम्पली मित्रांनो त्या PNGची लेंथ तुम्हाला ह्या बीटपर्यंत घेऊन यायची आहे. तर मित्रांनो, बरोबर लेंथ बरोबर सेट केल्यानंतर आता तुम्हाला ही जी काही PNG असणार आहे त्या तुम्हाला लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे. आणि जी काही आपले फोटो असणार आहे त्याच्या वरच्या बाजूला घेऊन यायचं आहे. नंतर मित्रांनो, PNGला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इफेक्ट्सवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि वरती सर्च बारवरती तुम्हाला हॉट कलर बघू शकता, हा जो काही तुम्हाला इफेक्ट दिसतोय सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, काही या प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे. तर ही साईडला जी तुम्ही काय कर्सर माझं बघू शकताय, तर सिम्पली मित्रांनो ह्याला तुम्हाला या प्रकारे खालच्या बाजूला असं ड्रॅग करत न्यायचं आहे. तर मित्रांनो, बघू शकता काही या प्रकारचे असे तुम्हाला याची ॲडजस्टमेंट करायची आहे. आणि या प्रकारे ॲडजस्टमेंट केल्यानंतर आपला जो काही कलर असणार आहे तो पूर्णपणे लाल होता तो काळा झालेला आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला मी ज्या काही PNG दिलेत डायलॉगनुसार PNG दिलेत, तर सिम्पली मित्रांनो त्या PNG व्यवस्थितरित्या तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचे आहेत. तर आता इथे सुरुवातीला आपले कसल्याही प्रकारचं काय नाही, तर इथे मी आपली जी काही PNG दिली आहे मी ते ॲड करतो. PNG ॲड केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून व्यवस्थितरित्या तुम्हाला या प्रकारची ॲडजस्ट करून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो, पुढे जेवढ्या पण काही बीट आहे त्यामध्ये मी तुम्हाला ज्या प्रकारे म्हणजे आपल्या ज्या काही आपले PNG दिलेत, तर सिम्पली मित्रांनो त्या PNG व्यवस्थितरित्या तुम्हाला या प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. तर आता मित्रांनो, ज्या प्रकारे डायलॉग आहे त्या प्रकारे मी PNG इथे ॲड करून घेतो. तर मित्रांनो, बघू शकता ज्या प्रकारे PNG होते मी ते ॲड करून घेतली आहेत डायलॉगनुसार. आता मित्रांनो, ह्यांना तुम्हाला ॲनिमेशन क्रिएट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला म्हणजे ज्या काही PNG आहेत त्यांना ॲनिमेशन क्रिएट करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला आता मी दाखवतो. आपली जी काही PNG आहे पहिली त्या PNGला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर मित्रांनो, एकदम सुरुवातीला येऊन इफेक्ट्सवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ॲड इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर वरती सर्च बारवरती तुम्हाला डायरेक्शनल ब्लर, तर बघू शकता हा जो काही डायरेक्शनल ब्लरचा जो काही इफेक्ट दिसतोय सिम्पली मित्रांनो हा इफेक्ट तुम्हाला स्टँडर्ड सेटिंगला ॲड करून घ्यायचा आहे.
या प्रकारे ॲड केल्यानंतर आता मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला एक ॲनिमेशन की देऊन टाकायचे आहे आणि इथे बघू शकता थोडं पुढे आल्यानंतर म्हणजे 0.12वरती ह्या पोझिशनला येऊन इथे एक ॲनिमेशन की तुम्हाला देऊन टाकायचे आहे। नंतर मित्रांनो 0.12वरती जी काही ॲनिमेशन की आहे तिथे तुम्हाला ह्याची जी काही स्ट्रेंथ आहे ती पूर्ण 0 करायची आहे आणि पहिल्या ॲनिमेशन कीवरती येऊन ह्याची जी काही स्ट्रेंथ आहे ती तुम्हाला 0.55वरती अशी घ्यायची आहे। ओके, तर या ठिकाणी बघू शकता 0.55वरती मी केल्या। नंतर मित्रांनो हा इफेक्ट तुम्हाला क्लोज करायचा आहे आणि ॲड इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सर्च बारवरती क्लिक करायचं आहे आणि फेड इन आउट हा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट देखील तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट ओपन करायचा आहे आणि जे काही इन आहे ते पूर्णपणे तुम्हाला 0वरती करायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये बघितलं होतं त्या प्रकारचं ॲनिमेशन इथे लागलं आहे। आता सिम्पली मित्रांनो ह्या PNGला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही ॲनिमेशन आहे ते तुम्हाला इथे इफेक्ट्सवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे। नंतर मित्रांनो जेवढे पण PNG आपण ॲड केलेत त्या प्रत्येक PNGला तुम्हाला हा इफेक्ट आहे तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो या प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता मी काही या प्रकारचा एक तुम्हाला व्हिडिओ दिला आहे। तो व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला सिम्पली यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर व्हिडिओला सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि लाईटनवरती क्लिक करून तुम्हाला ह्या लाईटनवरती सेट करायचं आहे। नंतर मित्रांनो जी काही ऑपोसिटी असणार आहे ते तुम्ही 54 किंवा 55 दरम्यान अशी ठेवू शकताय। तर एवढं झाल्यानंतर आता ही जी काही व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ देखील मित्रांनो तुम्हाला या प्रकारे लॉंग प्रेस करून आपला जो काही फोटो असणार आहे त्या फोटोच्या वरच्या बाजूला घेऊन यायचा आहे। तर मित्रांनो बघू शकता काही या प्रकारे बॅकग्राऊंडला आपला इफेक्ट येईल। नंतर मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं आहे बघू शकता एकदम सुरुवातीलाच येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि दुसरा एक ओव्हरले व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। तर आता बघू शकता हा जो काही ओव्हरले आहे ते मी ते ॲड करून घेतो। व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला तर जो काही आपली बिटमार्क आहे त्याच्या एकदम शेवटला यायचं आहे म्हणजे 27.12च्या बीटवरती एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे आणि ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून त्याला तुम्हाला याची जी काही लाईटनवरती सेट करायची आहे। नंतर मित्रांनो जी काही ऑपोसिटी असणार आहे ती तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे या प्रकारे अशी ॲड करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता तुम्हाला आता 12.21ची जी काही बीट आहे त्या बीटवरती येऊन जायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काही मी PNG दिलेली होती बघू शकता या प्रकारची, तर सिम्पली या PNGला ॲड करून याची साईज तुम्हाला कमी करून घ्यायची आहे आणि मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून याला व्यवस्थितरित्या अशी सेट करायचं आहे। नंतर मित्रांनो ह्याची लेंथ देखील तुम्हाला एकदम लास्टपर्यंत अशी वाढवून घ्यायची आहे आणि जो काही ओव्हरलॅप असणार आहे त्याच्या खालच्या बाजूला तुम्ही या प्रकारे असं घेऊन यायचं आहे, म्हणजे आपली जी काही शॅडो PNG असणार आहे त्याच्या खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला 12.24च्याच बीटवरती डबल यायचं आहे म्हणजे एक विच सॉरी आणि त्यानंतर प्लसवरती क्लिक करून तुम्हाला शेपमधून एक शेप इथे ॲड करायचा आहे। शेप ॲड केल्यानंतर पूर्ण स्क्रीनवरती या शेपला सेट करून याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला एकदम शेवटपर्यंत अशी वाढवून घ्यायची आहे आणि या शेपला तुम्हाला लॉंग प्रेस करून या प्रकारे असं खाली घेऊन यायचं आहे आणि आपला जो काही फोटो असणार आहे त्या फोटोच्या तुम्हाला वरच्या बाजूला या प्रकारे असं ॲड करायचं आहे। म्हणजे मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे आपला जो काही ग्लिच इफेक्ट तुम्ही बघितला होता तो या ठिकाणी आपण देणार आहे। तर मित्रांनो या प्रकारे शेप ॲड केल्यानंतर ह्या प्रोजेक्टमधून तुम्हाला बाहेर यायचं आहे। नंतर आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून बघू शकता हे जो काही तुम्हाला राऊंडेड रेक्टँगल दिसतोय तर सिम्पली मित्रांनो ह्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो आपल्या मेन बिटमार्कमध्ये यायचं आहे। बिटमार्कमध्ये आल्यानंतर आपण जो काही आता शेप ॲड केलेला होता सिम्पली त्या शेपला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला या प्रकारे असा पेस्ट करायचा आहे। तर मित्रांनो बघू शकता इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपला जो काही इफेक्ट होता तो ॲप्लाय झाला आहे आणि या ठिकाणी बघू शकता हा जो काही शेक इफेक्ट होता ते देखील या ठिकाणी ॲप्लाय झाला आहे। नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। नंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि बघू शकता या प्रकारचे 2 इफेक्ट देखील मी दिलेत। तर सिम्पली मित्रांनो पहिल्या फोटोचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे आणि आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। आता बघू शकता हा जो काही पहिल्या पार्टमधला फोटो आहे सिम्पली या पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि फोटोला इफेक्ट पेस्ट करताच बघू शकता आपला जो काही बॅकग्राऊंडला आपण व्हिडिओ ॲड केला तो देखील इथे खतरनाकरित्या तुम्हाला दिसून येणार आहे। नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। नंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जो काही दुसरा इफेक्ट आहे तो तुम्हाला इथून कॉपी करून नंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता जो काही दुसऱ्या पार्टमधला आपला फोटो होता त्या फोटोला तुम्हाला हा शेक इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे। तर मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्तरित्या या प्रकारे आपल्या इफेक्ट्स वगैरे लागलेत। तर आता मी तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन ह्याला बॉर्डरची PNG ॲड करायची आहे। त्यासाठी स्टार्टिंगला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून
इथे बघू शकता मी ही जी काही बॉर्डरची पेन दिली आहे, सिंपली ही पेन जी तुम्हाला ॲड करायची आहे आणि याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला एकदम शेवटपर्यंत अशी ॲड करून घ्यायची. तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही आता डेमोमध्ये व्हिडिओ बघितलेला होता त्या प्रकारचा आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सिंपली तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.